श्री संत सेवालाल महाराज की जय. नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आमच्या समाजाच्या लढाई लढण्यासाठी नांदेड येथे गेलो होतो. तर बघू शकता आमच्या समाजाची लोकसंख्या किती आहे. आमच्या समाजाची लोकसंख्या बघून मला असं वाटू लागलंय की आता आम्हाला आरक्षण 100% भेटणार. कारण ही जी कॉन्फिडन्स आहे, ही कॉन्फिडन्स आमच्या समाजाच्या बांधवांची, आमच्या समाजाची एकतेमुळे हे कॉन्फिडन्स आम्हाला भेटलेला आहे. माझ्या मताने अजून आमच्या समाजाची लोकसंख्या खूप जास्त राहिली असती नांदेडमधून, तर आमच्या समाजाचे काही कारणास्तव राहिले होते घरला. त्यांना विनंती आहे की जर आपल्याला दिल्ली किंवा मुंबईला जायची वेळ आली तर तुम्ही तुमच्या घरचे सगळे कामं सोडून द्या आणि समाजासाठी एक 8-10 दिवस तुम्ही तुमच्या समाजासाठी, आमच्या समाजासाठी, आमच्या भविष्यासाठी, पुढील येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी तुम्ही 8-10 दिवस काढा आणि समाजाच्या लढाईमध्ये तुम्ही सामील व्हा. आमच्या एल्गारा मोर्चाची सुरुवात कृषी बाजार समितीपासून ते जिल्हा अधिकारी कार्यालय येथपर्यंत होती. तर या मोर्चाच्या रॅलीसाठी आमच्या समाजाची जी लोकसंख्या होती ती जी रोडवर पूर्ण बघू शकता, पूर्ण रोड ब्लॉक झाला होता. जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमच्या लोकसंख्येची अदंड भीड बघून जिल्हा अधिकारी सुद्धा हैराण होते. त्यानंतर आम्ही आमच्या आरक्षणासाठी पत्र हे जिल्हा परिषदमध्ये सादर करून आमच्या आमदार तुषारभाऊ राठोड आणि देवीदास भाऊ राठोड यांचे सहमती घेऊन आमच्या आजचा जो एल्गारा मोर्चा आहे हे समाप्त केलेला आहे. जर लढायची गरज लागली तर मुंबई दिल्लीला जाऊ आणि लढाई लढू असे आव्हान देऊन आमचे तुषारभाऊ राठोड आणि देवीदास भाऊ राठोड आजच्या या मोर्चाला समाप्ती दिली. त्या मोर्चा समाप्त झाल्याच्या नंतर आम्ही ठरवले की गुरुद्वारा येथे जाऊन दर्शन घेऊन तिथून घरासाठी जावं. तर त्यानंतर आम्ही गुरुद्वाराला गेलो. गुरुद्वारामध्ये मोबाईलमध्ये अलाउड नाही बाहेर. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सपोर्ट करा मित्रांनो. जय हिंद, जय शिवराय. मग आता आजचं ब्लॉग इथं समाप्त करूया. चला मग आता निघालो घरासाठी. आता पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये नवीन माहितीसाठी. जय हिंद, जय शिवराय.